25-30 वेळा केला. झालंय का? नाही, ती प्रत्येक आमुष्याच्या पौर्णिमेच्या ह्याच्यात जर आली हां तर ती म्हणायची मी हिला घेऊन जाईल. हां. पण जी तुम्ही बोलतात तीच आम्ही देवाकडे एक विनंती करू हां की बाबा तुझ्यात जर ताकद आहे तर निहून दाखव. आम्ही पण बोलायचो, कारण आमच्या मागे ही शक्ती उभा आहे की आम्ही मान्य केलेली आहे. एवढा आत्मविश्वास पाहिजे. मी चंबूरला राहतो, मुंबईमध्ये. माझं गाव जामखेड तालुक्यामध्ये सातेफळ म्हणून. बरं, इथलं मोराळचं कसं कळलंय तुम्हाला? मोराळचं ॲक्च्युली आम्ही असं 2-4 जागेवर गेलो, पण तिला काही फरक पडला नाही. बरं. त्याच्यानंतर यूट्यूबवर असंच आम्ही व्हिडिओ बघितला. त्याच्यानंतर आपले दीपक चिवटेंना मी कॉल केला. हिला काय फरक पडला होता का? हिला फरक म्हणजे ज्यावेळेस हिला पहिली तकलीफ जास्त होती, हां ज्यावेळेस आम्ही नामस्मरण चालू केलं त्यावेळेस कधी 15 दिवसांनी, महिन्यांनी जरा तकलीफ ही व्हायची. अमावस्या पौर्णिमेला. अमावस्या पौर्णिमेच्या ह्याच्यात. आता किती दिवस झालं त्रास चालू आहे? आता म्हणजे वर्ष होतं झालं तर, पण आता हे असं संचार घरात आता पौर्णिमेला ना अमावस्याला होतो. हां, पौर्णिमा अमावस्याला होतो. घरात बोलतंय का काय? बोलते, सर्व सांगते. ठीक आहे, विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. माईक धरा. तुम्ही काय करता व्यवसाय? मी पॉकेटचं काम आहे माझं. पॉकेट. जेंट्स वाईबेट बनवतो. अच्छा, ठीक आहे, द्या. किती वर्ष झाली बाबा येऊन तुम्हाला? स्त्री का पुरुष आहेस? स्त्री. किती जण आहेसा तुम्ही टोटल? 25. अरे काय एकदम काय सगळे एकदम काय ह्यात ना आलाय काय, गट्ट्यानं आलायसा काय? खरं सांग, किती आहेसा? किती जण आहेत यात? किती जण आहेत यात? तोंडानं बोल की. मान हलवायला काय झालंय? तुम्हाला अंपायर डिसिजन आम्हाला दिसायचं दिलं नाही. मदत घेतोय तुमची. मुक्ती पाहिजे का नको? हां, मग विचारलेलं सांग, ह्याच्यात किती आहे खरे? जरा नीट बोल. त्रास होतोय काय तुला? प्रभू त्रास थांबवा दे. 5 जण आहेत. किती? 5. मग 25 वरनं 5 वर का आला? खोटं बोलायचं असतंय काय? नाही. बाकीची 20 कुठे गेली पहिली? 20 हां, ह्यांच्या बायकोच्या भावाच्या बायको पशी आहेत. ती घरात हां. फिरते ती. बरं, ही कुठला देवाचा भक्ती मार्ग करते ती? शिवदत्त महाराजांचा. शिवदत्त कोण आहे तिथे? कोण आहे शिवदत्त? ब्रह्मा, विष्णू, महेश आणि दत्त महाराजांचे अंश. हे समोर आहे, हे आम्ही म्हणायची गरज नाही आमचं कोण आहे, ही शक्त्या सांगते त्या. तू स्त्री आहेस. हो. तू कशाने मेलेली होतीस बाय? ॲक्सिडेंट. ऐकलं का? किती वर्षापूर्वी झालता? 10-12 वर्ष झाली. हिच्यात येऊन किती वर्ष झाली ती? 2-3. 3 वर्ष. 10-12 वर्षापूर्वी झालता. लग्न झालं तुझं? नाही. किती वय होतं तुझं? माझं हां, मेलीस तवा 23. शिक्षण किती झालं तुझं? ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. ऐकलं का? तू मुंबईत येत होतीस काय? हां. कुठल्या एरियातले? कोणत्या? मी हां, पनवेलमध्ये होते. पनवेलमध्ये. बरं, ठीक आहे. ॲक्सिडेंट झाल्यावर काय तू काय केलंस काय ॲक्सिडेंट तिथं पुन्हा थांबून? त्या नाही. जागेला? नाही. मग ह्यांच्या घरला का आला? वाईट करायसाठी पाठवलं होतं? मुलीला न्यायला पाठवलं? पाठवलेलो. काय करायला पाठवलं होतं? हिचा जीव घ्यायला सांगितलेला. ऐकलं का? तो आत्मा केवढा असतो तुमचा? ॲक्सिडेंट झाल्यावर तुला पुरलं का धन दिलं का? पुरलं. ऐका, हे आता महत्वाचं. नैवेद्य शिवलास काय? नाही. का? कावळ्यांनी शिवला. कावळं दिसत होतं का तुम्हाला? कावळं दिसतात का? हां. ऐकलं का? ही पुरावा आहे ती. इथं जे बोललं जातं व्हिडिओमध्ये ते मनोरंजन नसतंय. ह्या सत्य गोष्टी, मृत्यूनंतरचं जीवन, आणि हे मेलेलं बोलतंय. कावळ्याला आत्मा दिसतो का? दिसतो. आत्म्याला कावळा दिसतो. ठीक आहे. मग तुझ्या घरच्यांना आता ती काय वाईट वाटलं का नाही? हां, वाटलं. मग घरी गेलतीस का पुन्हा तू मृत्यूनंतर? मग घरात थांबलीस किती वर्ष तिथं? घरात 3 वर्ष. 3 वर्ष. ठीक आहे. घरातल्यांना कळत होतं का तू आलेली गेलेली? हां. कसं समजायचं? लगेच दुसऱ्यांच्या अंगात जात होतीस घरातल्या देवी कुणाच्या? घरातल्यांच्या. कुणाच्यात गेलतीस? भावाच्या. शरीरात गेली होतीस? हां. मग त्याला कसं सोडलंस? घरच्याच्या अंगात जायला काय वाटत नाही का आपल्याला? भावाला त्रास द्यावा, करावा? नाही, मला द्यायचं होतं त्याला त्रास. तो दमवत होता तुला?
हा म्हणजे मेल्यानंतर बी आपण काय बुद्धी चांगली चालवायची नाही बी. मेल्यावर देव दिसतं, पहिले देव मानत होतीस का कॉलेजला असताना? कुठल्या देवाला? काळ भैरवनाथ. काळ भैरवनाथ. बर, त्यावेळेला देव दिसत होतं का? नाही मांसाहार खात होतीस का? नाही मांसाहार खात नव्हतीस? नाही. बर, आता देव दिसतीत का? हा इथं कुठलं देव आहे ते? दत्तगुरु आणि शिवदत्त महाराज आहेत. हा. ते असं कार्य कुठं गाणगापूरला गेलता का? नाही नाही. असं कार्य आता मांत्रिक तांत्रिक किती झालं? पैसे किती घालवले यांच्या घरातलं खरं सांग, किती घालवले? 12,000 रुपये. फक्त खोटं बोलू नकोस. हिला मेंटल करायसाठी पाठवलं तर न्यायसाठी प्रयत्न किती वेळा केलास न्यायचा? किती वेळा केलास? 25-30 वेळा केला. झालंय का? नाही, ती प्रत्येक आमुष्याच्या पौर्णिमेच्या ह्याच्यात जर आली हां तर ती म्हणायची मी हिला घेऊन जाईन. हा. पण जी तुम्ही बोलतात तीच आम्ही देवाकडे एक विनंती करू हां की बाबा तुझ्यात जर ताकद आहे तर निहून दाखव. हां. आम्ही पण बोलायचो, कारण आमच्या मागे ही शक्ती उभा आहे ती आम्ही मान्य केलेली आहे. एवढा आत्मविश्वास पाहिजे. नेऊ शकलीस का? कुणी वाचवलं? शिवदत्त महाराज. ठीक आहे. आता याच्यावर काय इफेक्ट टाकतेस का? मुक्ती पाहिजे का नाही तुम्हाला सगळ्यांना? ती पाहिजे. सगळ्यांना पाहिजे का? हा. मुक्तीसाठी काय करावं लागतं सांग. आता तू 23 वर्षाची ग्रॅज्युएशन झालेली मुलगी आहेस, कोण देतं मुक्ती? आई वडील देते ती? नाही, शिवदत्त महाराज. मग नामस्मरण केलं पाहिजे का नाही दत्त महाराजांचं? केलं पाहिजे. इथनं पुढं त्रास द्यायचं थांबवलं पाहिजे का नाही? तुझ्यासारखी ती मुलगी आहे का नाही? हा. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणं योग्य आहे का? नाही. आता इथनं पुढं घरात थांबता का बाहेर थांबता? आता सध्या तुम्ही 5 जण बाहेर. आत जाऊ शकताय का? नाही. का? शिवदत्त महाराज दरवाजात उभा राहिलेले. ती समोर आहे. भक्तीने मोठी ताकद आहे. ही जर भक्ती नसती तर काय केलं असतं तुम्ही? तिचा जीव घेतला असता. ऐका, ठीक आहे. इथनं पुढं हात जोडा सगळेजण आणि महाराजांना सांगा आम्ही इथनं पुढं त्रास देत नाही, आम्ही नामस्मरण करतो, आम्हाला मुक्ती द्या. आम्हाला मुक्ती द्या शिवदत्त महाराज. नामस्मरण किती वेळ करणारा? सकाळ संध्याकाळ 1 तास. जास्त केलं तर काय फरक पडतोय काय तुम्हाला? नाही. करणारा का जास्त वेळ? हा. हां, ठीक आहे. हात जोडून सांगा. तिला काय काय दुखवलंयस आत्ता? आता हां, काय काय त्रास दिलाय? येतानी पोट दुखवलेलं लय. दुखत होतं का आता म्हणजे पहिलं? आता काय दुखवलंयस काय? नाही. नाही ना? ठीक आहे. प्रभाव घरात काढ. ताप आणलाय सगळ्यांना. दोघी आता दोन मुली घरी येतात. बर, तर एक परवा दिवशी तिला ताप आला, एक काल तिला ताप हे बी आला. उद्योग करताय सगळ्यांनी ताप द्यायचं चालू आहे काय? हा. थांबवणार आहे का 2 मिनिटात त्यांचा? थांबवणार. कुठं आहेत ती आता? मुंबईला. किती वेळ लागेल थांबवायला? अर्धा ते 1 तास. मार मिळेल मार. किती मिळतात निघतो इथनं? 2 मिनिटात निघतोय का? कशी उद्या महाराजांना बोलू? नाही नाही नाही. किती वेळ लागेल आता? 15 मिनिटात. हा, बोलू काय महाराजांना? नाही. किती वेळ? 2 मिनिटात. तासावरनं 2 तासावरनं किती मिनिटात? 2 मिनिटात. ही पावर आहे इथली. काढ लवकर. फोन लावू काय तिथं? नाही. खरं काढ. खोटं बोललीस की शासन चालू होईल. प्रभू, ही जर खोटं बोलत असेल, काढते का बघ बाबा. तू पुरुष आहे का स्त्री आहेस? कोण आहेस तू? मुलगा आहेस? हे काढायला लागलं का प्रभाव? थांबवतोय का ताप? थांबव. बघायला आहे अम्पर डिसिजन. थांबवते. थांबव सगळा थांबवला. पूर्ण. हो. काढलाय का सगळा? हा, हात जोडून सांग काढलाय म्हणावं महाराजांना. दत्त महाराज सगळा काढलाय. तिथनं पुढं नामस्मरण करतो. आता काय त्रास देत नाही. हो. हात जोड आणि बाहेर जावा. हा, मार खाल्लाय काय लय? हा. ठीक आहे. चला बाजूला. तुम्हाला काय सुट्टी दिली त्या काय? चला बाजूला. कितवीला शाळेला? ती आता 9वीला गेली. काय बोललीस काय आता इथं? नाही. काय बोलल्याला सुद्धा माहीत नाही. जिथं शरीर काबूत घेत असेल तिथं मानसिक इफेक्ट शारीरिक त्रास देत असतील का नाही? त्रास अभ्यास होऊन देत नाही काय तुम्हाला? हा. हां, मग सांगायचं असते अगोदर. चक्कर येणार. ठीक आहे. जरा विनंती कर. पुन्हा येऊ दे म्हणावं त्याला. त्या बायला येऊ दे म्हणावं पुन्हा. हात जोडून विनंती कर डोकं टिकून. बघा ते पुन्हा बोलवायचं आमच्याकडे सामर्थ्य आहे. तिथं उगाच भक्ती मार्गाला लावला जात नसतंय. तिला ना अभ्यास करायला हे येत नाही. सांगायचं आधी पडदिशी विचारल्यावर सांगायचं. ते तापाचं बोललं तापाचंच बघ. चल पडदिशी ये. काढला. आलास आणि काढलास बी. काय काढलास तू आता?
काय काढलं काढलं त्यांच्यावर. ताप काढला आणि हे जे शिक्षण बंद केलंय त्याचं काय करायचं आहे का ते तसंच ठेवायचं आहे अक्कल आहे का नाही तुला काय आहे. किती वेळात निघल तिथं अभ्यासातलं डोक्यातलं सगळं पूर्ण हँग केलंयस काय डोकं हा. काढ पूर्ण लवकर एक काढायचं एक ठेवायचं असतोय काय एक काढतंय का बघा बाबा नो आता तिथं दत्त मंदिर हमेशा असते बाजूला दत्त मंदिर आहे हमेशा असते पण आता काय झालं तिथलं तेल सांडतंय कोण आणि ते पुजारी म्हणते हिनेच केलंय असं होतं. काढ पुन्हा टाकायच्या नादाला लागू नको काढ लवकर काढलं. हं. चल बाजूला